नमस्कार, मी अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी खास. तर नवीन रेसिपी आहे मिरची बटाटे वडे आणि ही पहिल्यांदाच मी म्हणजे माझ्यापासून मी सुरुवात केलेली आहे. याच्या आधी मी बघितलेली नाही. तर तुम्हाला ही नवीन वाटते का नक्कीच सांगा. चला तर मिरची बटाटे वडे बनवण्यासाठी काय काय लागतं बघूया. मिरची बटाटा वडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, आपल्याला अशी ढोबळी मिरची लागणार आहे लांबडी, 2-3 उकडून घेतलेले बटाटे, अद्रक लसणाची मिरचीची ठेचा, हिंग चिमूटभर, जिरं मोहरी, हळद चिमूटभर लागणार आहे. आणि वडे बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ, तांदळाचे पीठ 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले, जिरं मोहरी घालून घेऊया. मिरचीची चटणी आणि कढीपत्ता, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण त्यात बटाटे घालून घेऊया. असं या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायची आहे भाजी, म्हणजे आपल्याला मिरचीमध्ये भरायची आहे. त्यासाठी बटाट्याची भाजी मस्त आपण मॅश करून अशी बनवून घेतलेली आहे. बघा, छान झालेली आहे. मिरचीमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला मिरच्या अशा मध्यभागी कट करून घ्यायच्या आहे आणि मिरच्या आतलं सर्व काढून घेणार आहे आपण. या पद्धतीने आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे मिरचीतल्या. बघा, खूप छान निघत आहे. पूर्ण मोकळी झालेली आहे. छान प्रकारे आपल्या मिरच्या कट करून घेतलेल्या, आरपार पूर्ण आपण काढून घेतलेल्या बिया आणि आपण भाजी भरून घेऊया. या पद्धतीने आपल्याला भाजी भरायची आहे. बघू शकता अशी भाजी आपण भरून घेतलेली आहे. आता त्याच पद्धतीने दुसरी मिरची भरून घेऊया भाजी. बघू शकता मिरच्यांमध्ये मस्त आपल्या बटाट्याची भाजी भरून झालेली आहे. खूप छान प्रकारे भरलेली आहे. आणि इकडे आपण तेल तापायला ठेवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपण पीठ खलून घेऊया. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचाभर तांदळाचं पीठ घ्यायचे आहे. हळद, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मीडियम साईजचं या पद्धतीने आपण पीठ खलून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. आता मिरच्या सोडून घेऊया आपण. बघू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण आता जेवढं बसतील तेवढ्या मिरच्या सोडून घेणार आहे मी. एकच साईडने झालेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊया. आपले मिरची बटाटे वडे खूप छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही. आपले मिरची बटाटे वडे झालेले आहेत तळून. आता आपण हे काढून घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण पुढचे सोडून घेऊया. बघा, तशाला आपले मिरची बटाटे वडे झालेले आहे. खूप छान दिसत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसे वाटले नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय बाय सर्वांना.